मुंबई महानगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत आणि तशी सगळ्याच पक्षांकडून मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी जी आहे ती ग्राउंड पातळीवरची सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या परीने ग्राउंडवरती काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर ज्या पदाधिकाऱ्यांच्या संघटना आहेत त्यांना कुठेतरी रिचार्ज करण्याचा प्रयत्न करतो आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेकडून सुद्धा ती तयारी जी आहे ती मागच्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे। पदाधिकाऱ्यांची वेगवेगळे शिबिर असतील, त्याचबरोबर मनसे विद्यार्थी सेनेची सुद्धा शिबिरे जी आहेत ती मागच्या काही दिवसांमध्ये पार पडलेली आहेत आणि आता संघटनात्मक बैठका घेऊन लागल्यानंतर आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा वांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये पार पडला। यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना सुद्धा दिल्या, त्याचबरोबर मार्गदर्शन सुद्धा केलं आणि मागच्या काही दिवसापासून जे विषय मनसेने हाताळलेले आहेत किंवा ज्या विषयांप्रतीनं मनसेने ज्या विषयांवरनं भूमिका मांडलेली आहे त्याच विषयांच्या अनुषंगाने येत्या काळात ते विषय लावून धरून घराघरापर्यंत मराठीचे विषय पोहोचवून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। मात्र या सगळ्या मेळाव्यामध्ये सकाळपासून त्याचबरोबर मागच्या काही दिवसापासून पदाधिकाऱ्यांना उत्सुकता होती ती मध्ये युतीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही भाष्य करतात का। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीबद्दल याही वेळेला जे आहे ते बोलणं अधिकृतपणे टाळलेलं आहे। दोन्ही बंधू एकत्र आले विजयी मेळाव्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच 20 वर्षांनंतर या दोन बंधूंनी एकाच व्यासपीठावर येऊन भाषण केली आणि त्यानंतर सगळ्या मराठी जनांमध्ये जी काही कुजबूज सुरू आहे ती म्हणजे येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन युती करून या सगळ्या निवडणुकांना सामोरं जातील का। मात्र अजून तरी दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे कुठल्याही पद्धतीचं युतीबद्दलचं भाष्य केलं जात नाहीये। सगळं वातावरण सकारात्मक आहे। दोन्ही नेते या विषयावरती जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा सकारात्मक पद्धतीनं त्यावरती रिॲक्ट होतात, प्रतिक्रिया देतात। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि स्वतः उद्धव ठाकरे युतीबद्दल कधी पुढचं पाऊल उचलतात याची उत्सुकता सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांना लागलेली आहे। आज वांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा एक महत्त्वपूर्ण मेळावा पार पडला आणि या मेळाव्याला ज्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण होतं त्यांना एका स्कॅनरची सुद्धा सोय करून दिलेली होती। ज्या स्कॅनरच्या माध्यमातून ज्या पदाधिकाऱ्यांना याचं निमंत्रण आहे किंवा जे पदाधिकारी या मेळाव्याला येऊ शकतात अशाच पदाधिकाऱ्यांना या सभागृहामध्ये एंट्री देण्यात आलेली होती आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। येत्या काळात निवडणुकांना सामोरं जात असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ती म्हणजे मतदार याद्यांचा आणि त्या मतदार याद्यांवरती जास्तीत जास्त काम करा, त्याचबरोबर आपापल्या वॉर्डामध्ये सुद्धा सक्रिय पद्धतीने काम करा। काही फेरबदल पक्षामध्ये करण्यात आलेले आहेत, काही जबाबदाऱ्या नवीन पदाधिकाऱ्यांवरती देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठलेही हेवेदावे आणि आपापसात भांडण न करता जर आम्ही दोन बंधू 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो तर तुमच्यातले हेवेदावे थोडेसे बाजूला ठेवून येत्या काळात निवडणुकांच्या तयारीला सामोरं जाण्याचं किंवा तयारीला लागण्याचे जे आदेश आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। मात्र युतीबद्दल मी योग्य वेळेला बोलेन, त्यावरती तुम्ही कुठल्याही पद्धतीचं त्यावरती भाष्य न करता मग निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये जी काही कुजबूज होती की गोपनीय पद्धतीनं म्हणजे फक्त पदाधिकाऱ्यांनाच बोलावून जो मेळावा घेण्यात आलेला होता त्या मेळाव्यामध्ये काही राज ठाकरे युतीबद्दल बोलतील का किंवा तशा पद्धतीच्या काही सूचना देतील का, इशारा देतील का, यावेळी सुद्धा ते होऊ शकलेलं नाही। युतीबद्दल याही वेळेला स्पष्टपणे राज ठाकरे यांनी बोलणं टाळलेलं आहे। मनसेच्या नेत्यांना जेव्हा हा प्रश्न सातत्याने विचारला जातो तेव्हा युतीबद्दलची चर्चा ही कुठलाही ओपन व्यासपीठावरती केली जात नाही, तर तो दोन बंधूंचा विषय आहे, दोन पक्षांचा विषय आणि पहिल्यांदा सुरुवातीच्या चर्चा ज्या आहेत त्या खाजगीमध्ये पार पडतात आणि तशा चर्चा जर दोन्ही बाजूनं सक्रियपणे सकारात्मक पद्धतीने हाताळल्या गेल्या तर कदाचित युतीबद्दल चर्चा होऊ शकते। मात्र ते थेट दोन बंधू येत्या काळामध्ये चर्चा करतील असं देखील मनसेच्या नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे। मात्र आज जो काही पदाधिकारी मेळावा घेण्यात आलेला होता त्यामध्ये राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणजे 20 वर्षांनंतर दोन बंधू आम्ही एकत्र येऊ शकतो तर तुमच्यातले हेवेदेवे बाजूला ठेवून तुम्ही मतदारसंघामध्ये म्हणजे जो काही नगरसेवकांचा वॉर्ड असतो त्या वॉर्डामध्ये काम करण्याच्या तयारीला लागा, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे युतीबद्दल नेमकं काय होणार, दोन बंधू ज्या पद्धतीने सकारात्मक सध्या तरी पाहायला मिळतात किंवा वेगवेगळ्या निमित्तानं भेटीगाठी होत आहेत त्या भेटीगाठी राजकीय स्वरूपामध्ये बदलतील का आणि या राजकीय युती येत्या काळात होऊ शकते का, याचं उत्तर थेट उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका देऊ शकते। मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही विश्वास आहे आणि जे वातावरण सध्या महाराष्ट्रात झालेलं आहे किंवा मुंबईमध्ये जी या दोन प्रादेशिक पक्षांची जी काही ताकद इतक्या वर्षामध्ये राहिलेली आहे ती ताकद एकत्रित करून या दोन बंधूंनी जर एकत्रितपणे मूठ आवळून निवडणुकांना सामोरं जायचं ठरवलं तर कदाचित त्याचा राजकीय फायदा हा चांगल्या प्रकारे होऊ शकेल असा देखील विश्वास जो आहे तो पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। राज ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ते म्हणजे
मुंबईमध्ये आपली ताकद खूप मोठी आहे आणि येत्या काळामध्ये त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होऊ शकतो, आपण सत्तेत येऊ शकतो असा विश्वास सुद्धा जो आहे तो राज ठाकरेंनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आजच्या पदाधिकारी मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये जो विश्वास आहे तो निवडणुकांना सामोरे जायचा आहे आणि त्यानुसार प्रत्येक पदाधिकारी आपापल्या वॉर्डामध्ये काम करण्याची तयारी जी आहे तो सध्या तरी करतो आहे। मात्र तरी सुद्धा एक प्रश्न उरतो तो म्हणजे युतीचा। त्यामुळे युतीचं नेमकं काय होणार आणि येत्या काळात हे दोन बंधू कशा पद्धतीने युतीच्या चर्चेला जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सिद्धेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।